हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या सेकंड युनिट मधला सेकंड चॅप्टर पाहणार आहोत, ज्याचे नाव आहे द बॉय हु ब्रोक द बँक. असा एक मुलगा ज्यांनी बँक ब्रोक केली म्हणजे मोडली. तर बँक मोडली म्हणजे त्याने टोटल बँकवरती छापा मारला का? नाही. तर एक अफवा पसरली गेली आणि त्या अफवेमुळे पूर्ण एका गावातली एक बँक उद्ध्वस्त झाली, ती नष्ट झाली. तर ती कशा पद्धतीने झाली, त्यामध्ये काय काय गमती-जमती घडल्या, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, की अशाच पद्धतीनं वेगवेगळे चॅप्टर्स असतील, पोएम्स असतील, त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. तर चला आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आपल्याला बऱ्याचशा अफवा कानावरती येतात. त्यातल्या काही अफवा या सत्य असतात, काही असत्य असतात. म्हणजे काय होतं, की बऱ्याच वेळेला आपल्याला आता सध्या कोरोना सिच्युएशन आहे. तर कोरोना सिच्युएशनमध्ये आपल्याला बरेचसे मेसेजेस येतात, बऱ्याचशा अफवा येतात, की तुम्ही हा पदार्थ खाल्लात की मग तुम्हाला कोरोना नाही होणार, किंवा मग तुम्ही हा पदार्थ खा म्हणजे तुमचं कोरोनापासून संरक्षण होईल. अशा बऱ्याचशा अफवा कानावरती येतात. आणि मग त्याच्यामधल्या त्यामधल्या काही अफवा खऱ्या ठरतात, तर काही चुकीच्या सुद्धा असतात. तर अफवांची पडताळणी न करता त्याचा जर आपण प्रात्यक्षिकपणे वापर केला किंवा मग आपण त्याचा प्रयोग केला, तर त्यावेळेला मात्र आपल्याला बऱ्याच वेळेला त्याचे विपरीत परिणाम सुद्धा भोगावे लागतात. मग अशीच एक अफवा एका गावामध्ये पसरली गेली आणि त्याचे इतके भयंकर परिणाम झाले, की त्यांच्या गावातली जी काही बँक होती, तर ती बँक पूर्णतः बंद पडली गेली. तर ती का बंद पडली गेली, कशामुळे बंद पडली गेली, ह्या सर्व गोष्टी आपण आता पाहणार आहोत. तर लक्ष द्या. सुरुवातीला याचे लेखक कोण आहेत हे लक्षात घ्या. तर याचे लेखक आहेत रस्किन बॉन्ड. 1934 इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. तर रस्किन बॉन्ड हे काय आहेत? इंडियन ऑथर आहेत, भारतीय लेखक आहेत, ब्रिटिश डिसेंटचे म्हणजे ब्रिटिश वंशाचे. ही लिव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन लँडोर इन मसुरी इन इंडिया. तर ते त्यांच्या ज्या फॅमिलीने त्यांना अडॉप्ट केलेलं आहे, तर त्या ठिकाणी त्यांच्या समवेत कुठे राहतात? मसुरीमध्ये, भारतामध्ये ते राहतात. तर त्यांचं जे काही कार्य होतं चाइल्ड एज्युकेशन ते ओळखलं. तर त्यांचं जे काही चिल्ड्रन्स लिटरेचर होतं भारतामधलं, तर ते त्यांनी ओळखलं आणि त्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. ही गॉट द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा. तर त्यांचं एक पुस्तक आहे ज्याचं नेम आहे आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा. तर त्या पुस्तकासाठी त्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळाला लिटरेचरचा, ज्याला म्हणलं आपण साहित्य अकादमी असं म्हणलं जातं. कधी मिळाला? तर 1992 ला. त्यानंतर पुढे काय झालं लक्षात घ्या. पुढे ही वॉज अवॉर्ड पद्मश्री अँड पद्मभूषण रेस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2040. तर त्यांना 1999 ला पद्मश्री भेटला आणि त्यानंतर 2014 त्याला कोणता अवॉर्ड भेटला? तर त्यांना पद्मभूषण हा अवॉर्ड भेटला. तर आता ही जी काही स्टोरी आहे ती थोडीशी मजाकी टाइपची आहे, किंवा मग त्याच्यामध्ये थोडंसं ह्युमर आहे, तोही लक्षात घ्या. तो एन्जॉय करा आणि आपण आपला आता स्टोरीला स्टार्ट करूया. तर त्यामध्ये फर्स्ट पॅराग्राफ लक्षात घ्या. नथू grumbled it himself as he set the steps on the Pimpalnagar bank owned by Seth Govind Ram. He used to small broom hurriedly and carelessly, and thus, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. तर नथू काय करायचा? ग्रंबल करायचा, म्हणजे खूप अशी क्रिटिकल सिच्युएशन आहे, क्रिटिकल ॲटिट्यूड आहे असं तो दर्शवायचा. आणि तो काय करायचा स्वतः दररोज त्याचं काम होतं, तो एक सफाई कामगार होता. तर तो दररोज काय करायचा? तर तो दररोज बँकेवरती बँकेच्या ज्या काही पायऱ्या असतील तर तो स्वच्छ करायचा. पण तो कशा पद्धतीने करायचा याचं सुद्धा वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. आता तो ज्या बँकेमध्ये काम करायचा त्याचं नाव होतं पिंपळनगर बँक. आणि त्याचे ओनर कोण होता? तर सेठ गोविंदराव हा त्याचा काय होता? ओनर होता. तर तो एक छोटंसं झाडू वापरायचा, अगदी जलद गतीने, अगदी निष्काळजीपणे तो काय करायचा? तर तो जो काही त्याचं काम असेल तो करायचा. आणि त्या दरम्यान तो काय करायचा? ती जी काही धूळ असते पायऱ्यांवरती बसलेली, तर ती धूळ त्याच्या डोक्यापासून त्याच्या पूर्ण टोटल पायापर्यंत ती धूळ डान्स करायची, म्हणजे ती अप अँड डाऊन वरच्या दिशेनं खालीपर्यंत परत येऊन पोहोचायची. तर अशा पद्धतीने या स्टोरीची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पुढे काय होतं? तर त्याच वेळेला तिथून काय होतं? तर सीताराम पास होत होता. आता हे सीताराम कोण होता? तर लक्षात घ्या, तो एका धोब्याचा मुलगा होता.
तर सीताराम was on his delivery round. He had bundle of freshly pressed clothes balanced on his head. तर सीतारामला काय करायचं होतं, तर त्याची डिलिव्हरी राउंड होती. म्हणजे त्याच्याकडे येणारे जे काही कपडे होते ते त्याने धुतले, प्रेस केले व्यवस्थितपणे, फ्रेशपणे, आणि त्याच्या डोक्यावरती एक कपड्यांचं, प्रेस केलेल्या कपड्यांचं एक बंडल होतं आणि तो जो काही बंडल आहे तो घेऊन त्याचं वाटप करण्यासाठी निघालेला. मग सीताराम त्या ठिकाणून जात होता, तर तो म्हणाला, "डोंट रेज सच डस्ट." ही कॉल्ड आउट टू नथू. "आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टिल रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा रुपीज ₹2 अ मंथ?" तर सीताराम त्याला मिश्किलपणे म्हणाला, कोणाला, नथूला, की अशा पद्धतीने तू तू उडत जाऊ नको नथू. तर यावर नथू काय तर यावर सीताराम त्याला म्हणाला, की काय तुला कशाचाच रागा गळतोयस एवढा? यामागचं कारण काय सांगू शकशील का मला? तुला तुझ्या पेमेंटपेक्षा जास्त ₹2 एक्स्ट्रा त्यांनी द्यायला नकार दिला म्हणून तू असं काम करतोयस का? तर यावर नथूनं काय रिप्लाय दिलं लक्षात घ्या. "आय डोंट विश टू टॉक अबाउट इट," कंप्लेन्ड द स्वीपर बॉय. "आय हॅव्हंट इव्हन रिसीव्ड माय रेग्युलर पे." तर नथूनं त्याला प्रत्युत्तर दिलं, की "या विषयावरती मला काहीच बोलण्याची इच्छा नाहीये आणि प्लीज याच्यावरती काही बोलू नको. कारण त्यांनी माझा रेग्युलरचा पे जो काही होता, रेग्युलरचा पगार होता, तो सुद्धा त्यांनी मला दिलेला नाही एक्स्ट्रा, तर जाऊ दे." त्यानंतर मग दिस इज द 20th ऑफ द मंथ आणि ही महिन्याची 20 तारीख आहे आता जवळपास. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अ पुअर मॅन्स सॅलरी? कोणी विचार करू शकतं का की एखादी बँक एखाद्या गरीब माणसाचा पगार रोखून ठेवेल? As soon as I get my money, I am off. Not another week I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. तर नथू त्याचं एक्सप्लेनेशन देत होता. तो म्हणत होता की मला जेव्हा काय होतील, माझे पैसे मिळतील, त्यावेळेला मी येथून ही नोकरी सोडून देईन आणि मग त्याच्यानंतर मला 1 आठवडा सुद्धा इथे काम करायचं नाहीये. आणि नथूने काय केलं, तर त्याच्या हातामधली जी काही डस्टबिन होती धुळीची, जी काही आपण त्याला सुपली म्हणतो थोडक्यामध्ये, तर ती सुपली त्याने डस्टबिनमध्ये जोरजोरात तो बँग करत होता, म्हणजे वाजवत होता. का वाजवत होता? कारण तो स्वतःला एम्फसाइज करत होता. एम्फसाइज म्हणजे काय? तर जे काही सीतारामचं अटेन्शन असेल तो स्वतःकडे ओढून घेण्याचा, त्या पॉइंटकडे खेचून घेण्याचा तो प्रयत्न करत होता आणि त्याच पद्धतीने तो स्वतःला कॉन्फिडन्स देत होता एक प्रकारे, की मी जे काही बोलतोय ते करेक्ट आहे. दिस इज 100% ट्रूथ असं तो स्वतःला सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ. "वेल, आय विश यू लक," सेड सीताराम. "I will keep a lookout for any jobs that might suit you." And he plopped barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. तर ठीक आहे, बेस्ट लक तुला तुझ्या चांगल्या पुढच्या वाटचालीसाठी नथू. असं कोण म्हणलं? सीताराम म्हणाला आणि तो म्हणाला, "ठीक आहे, तू काळजी करू नको. तुझ्यासाठी जो कोणता सुटेबल जॉब असेल तो मी तुला बाहेर सुद्धा पाहीन." त्यानंतर तो तशाच पद्धतीने प्लोब्ड म्हणजे काय? तर अगदी जड पायाने, अगदी जलद गतीने तो काय केला, तर बेअरफूट म्हणजे अनवाणी त्या रोडवरती निघून गेला. त्याच्या डोक्यावरती खूप मोठं बंडल होतं. त्याच्या शोल्डरवरती एक पिशवी होती. तर तीही तो सावरत काय केला, तर तो रस्त्याच्या दिशेने गेला. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in the need of a sweeper. Tying his bundle together, he said, "I know a sweeper boy who's looking for work. He can start from next month. He's with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave." तर चौथ्या घरी जेव्हा तो त्याचे डिलिव्हरीचं सामान देण्यासाठी गेला, त्याचे जे काही कपडे होते प्रेस केलेले, ते देण्यासाठी गेला. तर त्यावेळेला त्या घरातली एक लेडी म्हणत होती, की "आम्हाला एका झाडूवाल्याची गरज आहे." तर ते सीतारामनं ऐकलं आणि मग त्याला लक्षात आलं, की नथूला आपल्या जॉबची गरज आहे. तो बँकेतला जॉब सोडतो असं म्हणतोय. तर आपण त्याची शिफारस या ठिकाणी करायला हवी. मग तो काय म्हणाला ते लक्षात घ्या. तर यावरती सीताराम त्या लेडीला म्हणाला, की "मॅम, आमच्याकडे." तो त्याच्या कपड्याचा गठ्ठा बांधत होता आणि तो म्हणाला, की "मला एक झाडूवाला माहित आहे जो की काम शोधतोय आणि तो पुढच्या महिन्यापासून तुमच्याकडे जॉइन होऊ शकतो. तो सध्या एका बँकेमध्ये इथल्या पिंपळनगरच्या बँकेमध्ये कामाला आहे, पण त्याचा पगार त्याला व्यवस्थितपणे दिला जात नाहीये." तर मग त्या ज्या काही लेडी होत्या त्यांचं नाव होतं मिसेस श्रीवास्तव. मग त्या काय म्हणाल्या, "इज दॅट सो?" सेड मिसेस श्रीवास्तव. "वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो." तर असं आहे का? ठीक आहे. तर त्याला तू उद्या यायला सांग आणि माझ्याशी भेटायला सांग. मग and Sitaram glad that he had been of service to both a customer and his friend, hoist his bag on his shoulder and went his way.
तर सीतारामला आनंद झाला, कारण तो त्याच्या कस्टमरला पण सर्व्हिस देत होता आणि त्याच पद्धतीने त्याच्या फ्रेंडला सुद्धा तो मदत करत होता. मग त्यांनी काय केलं, होइस्ट केलं त्याच्या बॅगला. तर त्याची बॅग थोडीशी उंचवट्यावर त्यांनी घेतली आणि त्याच्या तो शोल्डरवरती, खांद्यावरती घेऊन तो काय करायला निघाला. त्यानंतर पुढे काय झालं लक्षात घ्या. मग ह्या ज्या काही लेडी होत्या ज्यांना तो स्वीपर पाहिजे होता, त्या मिसेस श्रीवास्तव, मग हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव instructions to the aya about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. Then she set out for the Pimpalnagar marketplace to make the customary tour of the cloth shops. तर ज्या काही मिसेस श्रीवास्तव होत्या, तर त्यांना थोडीशी शॉपिंग करायचं होतं. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या घरामध्ये छोटंसं बाळ सांभाळायला एक आया होती, त्याला त्या बाळाला सांभाळण्याबाबतच्या सूचना दिल्या. त्याच पद्धतीने त्यांच्या घरामध्ये एक कुक काम करत होता, तर त्याला दुपारचं जेवण बनवण्यासंबंधी त्याला सूचना देण्यात आल्या, की तू लवकरात लवकर जेवण बनव, कारण दुपारच्या जेवणाला मला उशीर नकोय, असे त्यांनी सांगितलं. आणि त्यांना मग एका कस्टमरी टूर होती त्यांची. कस्टमरी म्हणजे काय, ॲज युजल हॅबिच्युअल आपण काहीही घेण्यासाठी जातो, लाईक दॅट, तशा पद्धतीची त्यांची ही कस्टमरी टूर होती. मग त्या पिंपळनगरच्या मार्केटमध्ये गेल्या, एका क्लॉथच्या शॉपमध्ये गेल्या. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and here it was here that Mrs. Bhushan, slattering from 1 minute, slattering from the heat, Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. She complained of the summer, which she affirmed uh, was definitely the hottest in the history of Pimple Nagar. She then showed Mrs. Srivastava a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture, and design. Having exhausted this topic, Mrs. Srivastava said, "Do you know, my dear, the said Govind Ram Bank can't even pay the employees. Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month." मग काय झालं, तर त्या बाजाराच्या शेवटी एक छोटंसं, म्हणजे खूप मोठं सावलीदार असं चिंचेचं झाड होतं. आणि त्या ठिकाणी मिसेस भूषण थांबल्या होत्या, कारण त्यांना खूखूप उकाडा होत होता, उन्हाळ्याचे दिवस होते, गरमी होत होती. तर त्या एका मोठ्या हँडकरचीफने स्वतःला फॅनिंग करत होत्या. म्हणजे आपल्याला जेव्हा गरमी होते त्यावेळेला आपण असं असं काहीतरी हलवतो आणि त्यापासून वारा घेतो. मग मिसेस भूषण सुद्धा तेच करत होत्या. आणि त्याच वेळेला तिथे मिसेस श्रीवास्तव गेल्या. मग मिसेस श्रीवास्तव गेल्यानंतर मिसेस भूषणनी काय दाखवलं, एक कपड्याचं सॅम्पल दाखवलं त्यांना, की पहा हा कपडा आहे आणि मी घेते. मग त्यांचं त्याबद्दल डिस्कशन झालं, त्याचं टेक्स्चर, त्याचं कलर किंवा मग बाकीच्या गोष्टी. तर याबद्दल त्यांनी डिस्कशन केलं. आणि मग त्या विषयाबद्दल त्यांची पूर्ण चर्चा झाली, त्यांचं टोटली मन भरलं. आणि त्यानंतर मग मिसेस श्रीवास्तव यांनी विषय काढला, की तुम्हाला माहिती आहे का मिसेस भूषण, आपल्या गावामध्ये जी काही बँक आहे, पिंपळनगर बँक, त्याचे ओनर गोविंदराम सेठ, ते त्यांच्या स्वीपरला इव्हन पेमेंट सुद्धा देऊ शकत नाहीत, आणि त्याची कंप्लेंट आज मला आलेली आहे. तर महिना झाला तरी सुद्धा त्याचा पगार त्याला आणखी भेटलेला नाहीये. तर अशा पद्धतीने त्या चर्चा करत होत्या. मग आता पुढे काय होतं लक्षात घ्या. तर पुढे या ज्या काही मिसेस भूषण आहेत, तर त्या काय करतात, तर त्या थोडीशी त्यांची त्याबद्दलची जी काही प्रक्रिया असेल ते मांडतात. तर ते काय म्हणतात, शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. नन ऑफ द ऑदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. तर आता लक्षात घ्या, जर ते त्यांच्या स्वीपरला पे करत नसतील तर आश्चर्यकारक गोष्ट आहे. तर ते खूप बॅड फेजमध्ये असतील, त्यांची बँक डबघाईलेली असावी कदाचित, आणि ते इतरांना सुद्धा त्यांचं जे काही पेमेंट असेल, जे काही पैसे असतील, त्यांचे जे काही भत्ता असेल ते त्यांना देत नसावेत. She left Mrs. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop, talking with the owner. Sorry guys, talking with the owner. तर त्यांनी मिसेस श्रीवास्तवाचा निरोप घेतला आणि मग त्या निघाल्या आपल्या पतीच्या सर्चमध्ये, शोधामध्ये. तर त्यांचे पती, मिसेस भूषणचे पती कुठे बसलेले होते, तर कमल किशोर फोटोग्राफी शॉपच्या मालकाला बोलत त्या ठिकाणी ते बसलेले होते. सो देअर यू आर, cried Mrs. Bhushan. I have been looking for you for almost an hour. Where did you disappear? तर मी तुम्हाला जवळपास 1 तास झालं शोधते आणि तुम्ही मला इथे भेटताय. तर काय करत होता तुम्ही इतका वेळ झालं? तर यावर मिसेस भूषण यांनी रिप्लाय केला, नाउ वेअर, रिप्लाय मिस्टर भूषण, had you remained stationary in one shop, I might have find you, but you go from one shop to another shop like a bee in a flower garden.
तर मिस्टर भूषण त्यांची कंप्लेंट व्यक्त करत म्हणाले की तू एका दुकानात कुठे थांबत होतीस, तू स्टेशनरी घेतलंस तर तू एका दुकानातून तू दुसऱ्या दुकानात जात होतीस, मग मी काय करणार होतो, मग मी इथे या ठिकाणी येऊन बसलो. आणि तू कशा पद्धतीने जात होतीस, तर जे काही फुलपाखरं असतात, जे काही माशा असतात, तर ते मध गोळा करण्यासाठी ज्या पद्धतीने एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती जातात, तशा पद्धतीनं तू काम करत होतीस, असं मिस्टर भूषण मिसेस भूषणला म्हणाले. तर यावरती मिसेस भूषण काय म्हणा लक्षात घ्या, डोंट स्टार्ट ग्रंबलिंग. तर आता कंप्लेंट करायला सुरुवात करू नका, ग्रंबलिंग करायला सुरुवात करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिंपळनगर, इवन द बँक्स अबाउट गो टू बँकरप्ट. तर गरमी खूप वाढलेली आहे, तुम्ही माझा आणखी पारा वाढवू नका असं ती म्हणते. आणि त्यानंतर ते काय म्हणताय, मला समजत नाहीये की या पिंपळनगरला काय होतंय. इवन आपली जी काही बँक आहे ती सुद्धा बँकरप्ट आहे, म्हणजे ती फायनान्शियली रुइन झालेली आहे, ती आता डबघाईला आलेली आहे. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली, विच बँक. काय म्हणालात परत म्हणा मिसेस भूषण, आणि कोणत्या बँकेबद्दल बोलताय तुम्ही. तर why the Pimpalnagar bank, of course, I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore. तर मिसेस भूषण म्हणाल्या की ऑफकोर्स, म्हणजे अर्थातच पिंपळनगर बँकेबद्दल बोलते मी, आणि माझ्या अशा कानावरती आलं की त्यांनी त्यांचे जे काही एम्प्लॉय आहेत तर त्यांचं सुद्धा पेमेंट स्टॉप केलेलं आहे. तर मिस्टर किशोर मला सांगू नका की तुमचं अकाउंट आहे त्या बँकेमध्ये. नो बट माय नेबर हॅज, हे एक्सप्लेन. तर त्यांनी थोडंसं आनंदामध्ये थोडंसं दुःखामध्ये म्हणलंय, त्यांनी उद्गारवाचक वाक्य काढलं की माझं तर नाही अकाउंट, पण आमचे जे काही शेजारी आहेत त्यांचं अकाउंट मात्र त्या बँकेमध्ये नक्की आहे. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. तर त्यांच्या लो पार्टिशन मधून त्यांनी पुढे असलेलं नावाचं दुकान होतं, बार्बर म्हणजे केस कतरणाले ज्याला आपण म्हणतो. तर त्या दुकानामध्ये असलेल्या बार्बरला ते ओरडून म्हणाले, दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट, द पिंपळनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स, यू हॅड बेटर गेट टू युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तर दीपचंद, ऐकलंस का तू की मिसेस भूषण म्हणत आहेत की आपली पिंपळनगरची बँक डबघाईला आलेला आहे आणि ती कधी कोलॅप्स होऊ शकते. सो हे छान असेल, हे खूप छान असेल जर तू लगेच त्वरित तुझे जे काही त्या बँकेतले पैसे असतील तर ते काढू शकशील तर. तर त्यानंतर दीपचंद काय करत होतं पहा. आता आता हा जो काही दीपचंद आहे तो बार्बर आहे, म्हणजे तो कोणाची तरी शेविंग करत असेल, कोणाचे तरी केस कट करत असेल. सो दीपचंद सोबत काय घडलं ही न्यूज ऐकून लक्षात घ्या. दीपचंद, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. तर दीपचंदला ते ऐकून असं म्हणजे थोडंसं वेगळं वाटलं आणि त्याचे जे काही हात होते ते स्टार्टल व्हायला लागले, म्हणजे थरथरायला लागले. आणि चुकून एक एल्डरली जेंटलमॅन त्याच्या पुढे होता, ज्याची तो काय करत होता, कट करत होता, हेअर कट करत होता. आणि त्याच्या कानावरती उजव्या कानावरती एक काय झालं, निप्ट बसला, म्हणजे एक छोटासा घाव त्याच्यावरती आला. आणि मग द कस्टमर एल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस, पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ अवफुल न्यूज बी जस्ट हर्ड. तर त्याला जे काही लागलं त्याबद्दल तर त्या कस्टमरला दुःख होतंच, पण त्यापेक्षा जास्त दुःख याबद्दल होतं त्यांनी जी काही न्यूज ऐकली की बँक आता डबघाईला आलेली आहे. त्याने ती ऐकलेली न्यूज त्याला खूप जास्त त्रास देत होती, त्याला जास्त उदास बनवत होती. मग त्यांनी काय केलं लक्षात घ्या. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनसेवन, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. तर त्याचा अर्धा जो काही भाग होता तो अनसेव्ह होता, म्हणजे त्याची दाढी केलेली नव्हती. तर तो तसाच उठला आणि रस्त्याच्या पलीकडे एक मर्चंटचं शॉप स्टोअर होतं, दुकान होतं एका व्यापाऱ्याचं, त्या ठिकाणी टेलिफोन होता. तर तो त्या ठिकाणी गेला, त्याने सेठ गोविंदरामचा नंबर डायल केला. तर त्याला असं उत्तर मिळालं की सेठ गोविंदराम हे घरी घरी नाही आहेत. तर आता काय. द सेठ वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. ओ वॉज दॅट सो. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. तर एका त्याच्या सेठ गोविंदरामच्या घरातील एका नोकरानं फोन उचललेला. त्यांनी सांगितलं की सेठ गोविंदराम हे सुट्टीवरती आहेत आणि ते काश्मीरला गेलेले आहेत. पण त्या एल्डरली जेंटलमॅनला मात्र त्यावरती अजिबात विश्वास बसला नाही. मग तो काय म्हणाला लक्षात घ्या. He hurried back to the barber's shop and told Deepchand, the bird has flown. Said Govindram has left town definitely. It means a collapse. And then he dashed out of the shop making a beeline for his office and checkbook.
तर काय झालं तर तो लगेच धावत दीपचंदकडे आला आणि म्हणाला की पक्षी पिंजऱ्यातून निसटून गेला, शेत गोविंद शेत शहरामध्ये नाहीयेत, याचा अर्थ निश्चितपणे बँक कोलॅप्स व्हायला आलेली आहे. मग त्यानंतर तो तशाच पद्धतीने बिलाईन म्हणजे त्यांनी सरळ डायरेक्टली काय केलं तर त्याच्या ऑफिसचा मार्ग धरला, ज्या ठिकाणी त्याचं पासबुक होतं किंवा अदर डॉक्युमेंट्स होते. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. आणि ही बातमी बाजारामध्ये अशा पद्धतीने पसरली, ज्या पद्धतीने एखादा वणवा पसरतो, म्हणजे जंगलातली जी काही आग असते तर त्याला पसरण्यासाठी माध्यम लागत नाही, ती आपोआप वाऱ्याच्या गतीने वाऱ्याच्या दिशेने पसरत जाते. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, मग काय झालं, फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर्स अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन टू द बेटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. तर अशा पद्धतीने ही जी काही न्यूज होती ती पसरत पसरत गेली पूर्ण पिंपळनगरमध्ये. तर ती कोणाकोणापर्यंत पसरली लक्षात घ्या, तर ती एका टेलर पर्यंत पसरली, एका फेरीवाल्यापर्यंत, ज्वेलर पर्यंत, तर पेवमेंट मध्ये बसणारा एक बेगर होता, एक भिकारी होता, तर त्याच्यापर्यंत सुद्धा ही न्यूज पोहोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक लेग. He had been squatting on the pavement for years, calling for alms. In the evening, someone would come with a barrow and take him away. He had never been known to walk, but now, on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet, actually running at top speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in savings. आता हा जो काही पेमेंट मध्ये बसणारा गणपत होता, तर तो एक भिकारी होता आणि त्याचा जो काही एक पाय आहे तो क्रूक होता. क्रूक म्हणजे काय, थोडासा वाकडा होता. तर किती वर्ष झालं तो त्या ठिकाणी बसायचा, तो लोकांना रिक्वेस्ट करायचा की अलम्स करायचा, की विनवणी करायचा की माझा पाय अशा पद्धतीने मी अपंग आहे आणि तुम्ही मला मदत करा. तर ही न्यूज ऐकल्याबरोबर त्यांनी कशाचाही विचार केला नाही आणि त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तो कसलाही विचार न करता अगदी अगदी सर्वांपेक्षा जास्त स्पीडने तो बँकेच्या दिशेने धावत सुटला. कारण काय, तर त्याच्या त्या बँकेमध्ये 1,000 रुपीज म्हणजे जवळपास हजारो रुपये सेव्हिंग मध्ये होते. त्यानंतर पुढे काय झालं, man stood in groups at street corners discussing the situation. Pimpalnagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or drought. And the imminent crash of the Pimpalnagar bank set everyone talking and speculating, the rushing about in a frenzy. Some boasted their fright farsightedness, congratulating themselves on having already taken out their money, or on never having put any in. Others speculated on the reasons for the crash putting. आता या ठिकाणी लक्षात घ्या की सर्वचे सर्व लोक काय केले, तर सर्वचे सर्व लोक त्या पिंपळनगर बँकेच्या दिशेने धावायला लागले. तर त्यांच्यापैकी काही लोक हे खूप खुश होते, कारण त्यांचं अकाउंट त्या बँकेमध्ये नसावं एकतर, किंवा मग त्यांनी अगोदरच पैसे काढलेले असावे. तर त्यानंतर पुढे काय घडलं लक्षात घ्या, if all down to excess and indulged in the said Govindram, the said had fled, the state said one. तर त्याच्यापैकी गर्दीमध्ये कोणीतरी म्हणाले की सेठ गोविंदराम यांनी आपलं राज्य सोडलेलं आहे. ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर, सेड अ थर्ड. तर कोणीतरी म्हणालं की नाही, ते पिंपळनगर मध्ये आहेत पण कुठेतरी लपलेले आहेत. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन टेंट, सेड द फोर्थ. तर कोणीतरी म्हणालं की कोणीतरी म्हणालं की त्यांनी स्वतःला टॅमरिनच्या झाडाला म्हणजे चिंचेच्या झाडाला फाशी लावून घेतली. तर अशा पद्धतीच्या अफवा त्या ठिकाणी व्हायला लागल्या. मग काय झालं, हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. तर एका स्वीपर बॉयला ते तिथे फासावर लटकलेले आढळून आले असेही कोणीतरी म्हणालं. बाय नून द स्मॉल बँक हॅड गोन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड harassed manager was in a dilemma. Emergency funds could not be obtained from another bank some 30 miles distance, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then, and there was no way of contacting said Govind Ram on his houseboat in Kashmir. तर त्या तिथला जो काही बँकेचा मॅनेजर होता तो खूप संभ्रमात होता, कारण त्याला लक्षात येत नव्हतं की आता आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत की आपण या सर्व लोकांचे पैसे परत करू. आणि एक त्यांची ब्रांच होती जी की 30 मैल या बँकेपासून दूर होती, आणि आपण त्यांच्यापासून एमर्जन्सी कॅश पण नाही घेऊ शकत, कारण सेठ गोविंद राम यांच्याशी कसलाही प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नव्हता.
People were turned back from the counters and told to return the following day. They did not like the sound of that, and so they gathered outside on the steps of the bank, shouting, "Give us our money or we will break in." तर लोकांनी काउंटर वरती पैसे मागितले, तर त्या मॅनेजरनी किंवा काउंटरवरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही उद्या या, परवा या, आम्ही तुमचे पैसे देऊन टाकू. पण लोक काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. ते सर्व बँकेतमधून बाहेर आले आणि ते बँकेच्या पायरीवरती उभा टाकले. तर ते काय ओरडत होते, आम्हाला आमचे पैसे द्या, नाहीतर आम्ही तुमचं जे काही असेल ते मोडून टाकू. तर त्यानंतर लक्षात घ्या, तर सेठ गोविंदराव यांनी सर्व डिपॉझिट सेफ लॉकरमध्ये लपवलेलं असंही कोणीतरी म्हणालं. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड अँड अग्रेवेटेड देअर मूड्स. तर याच्यामधले काही टवाळखोर लोक ज्यांचं या बँकेमध्ये अकाउंट सुद्धा नव्हतं, ते सुद्धा यामध्ये जॉईन झाले आणि त्यांचं जे काही ॲग्रिगेशन होतं, म्हणजे त्यांचे जे काही राग होता, उर्मटपणा होता, ते या ठिकाणी ते दाखवत होते. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू पॅलासेट देम. तर मॅनेजर दरवाजामध्ये थांबला आणि त्या लोकांना तो शांत करण्याचं काम करत होता. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back to next day. तर त्यांनी सांगितलं की बँकेकडे भरपूर पैसा आहे, बँक कधीही कोलॅप्स नाही होणार, कधीही उठून नाही जाणार. तर कृपा करून तुम्ही आजचा दिवस घरी जा, आम्ही पैशाची अरेंजमेंट करतो, तुम्ही उद्या या. पण लोक काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यानंतर पुढे काय झालं लक्षात घ्या. वी वॉन्ट इट नाव चॅटेड सम ऑफ द क्राऊड नाव नाव नाव. तर त्यांच्यापैकी कोणीतरी जोरात किंचाळलं की नाही, आम्हाला आत्ता पैसे हवेत, आणि त्यानंतर सर्वजण चॅन्ट करायला लागले की आत्ताच्या आत्ता आमचे पैसे देऊन टाका. अँड द ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिंपळनगर बँक. आणि या ग्रुपमधून एक जोरात वीट भिरकावली गेली आणि पिंपळनगर बँकेचा जो काही काच होता तो तुटला गेला. नथू arrived next morning to sweep the steps of the bank. He saw the refuse and the broken glass and the stones cluttering the steps, raising his hands in a gesture of horror and disgust. He cried, "Hooligans! Sons of donkey, as though it isn't bad enough to be paid late. It seems my work has also been increased." He smoothed the steps with the broom, scattering the refuse. तर नथू अशा पद्धतीने ते ग्लास फुटला, पूर्ण बँकेची नासधूस केली लोकांनी. मग नथू दुसऱ्या दिवशी सकाळी आला, तर त्यांनी पाहिलं की ते ब्रोकन ग्लास वगैरे पडले होते. त्यांनी स्वतःच्या हाताने ते बघितलं. त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न पडत होता की कोणत्या गाढव लोकांनी हे काम केलेलं, असं का घडलं अचानकपणे. ठीक आहे, जाऊ दे, जे काही झालं असेल ते झालं असेल, पण मला याचं काम करण्यासाठी एक्स्ट्रा पैसे तरी मिळतील. तर त्या ठिकाणी तो वॉशरमनचा जो काही मुलगा होता सीताराम, तो आला. "गुड मॉर्निंग नथू," सेड द वॉटरमॅन्स बॉय, गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. "आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ?" तर तो नथूला म्हणाला की "तू रेडी आहेस का 1 तारखेपासून नवीन जॉबवरती जॉईन व्हायला?" त्यावरती नथू म्हणाला की "यू विल हॅव टू, आय सपोज, नाव दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस." तर बरोबर म्हणतोयस तू, मला वाटतं आता बँक पूर्णपणे उठलेली आहे, तिचा व्यापार बरखास्त झालेला आहे. हाऊज दॅट, सेड नथू, हॅवंट यू हर्ड? यू वुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पिंपळनगर अलाइव्स टू क्लेम देअर मनी. अँड ही वेव चेअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. तर तुला ठाऊक नाही की पिंपळनगरमधले सर्वचे सर्व लोक ज्यांचे ज्यांचे अकाउंट या बँकेमध्ये होते ते आलेले काल, आणि त्यांनी पूर्णपणे त्यांचे पैसे परत नाही दिले. म्हणून काय केलं, तर थोडंसं त्यांनी नासधूस केली. त्यानंतर पुढे काय झालं लक्षात घ्या. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, मटरिंग टू हिमसेल्फ. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. He had determined to get his pays. तर नथूनं जेव्हा साफसफाई केली, व्यवस्थितपणे सर्व भाग स्वच्छ केला, तो पायरीवरती बसला येऊन आणि तो त्याच्या मॅनेजरची वाट बघत होता, कारण त्याचं पेमेंट ऑलरेडी बाकी होतं. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. तर कोणी विचार केला होता का बँक कोलॅप्स होईल म्हणून? ही सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःला म्हणाला, आणि तो विचार करत मग्न झाला की मला आश्चर्य वाटतं, असं कसं घडलं, यामागचं कारण काय असू शकतं. तर हे सर्व घडण्यामागचं कारण सुद्धा स्वतः नथू होता, कारण त्यांनी त्याचं जे काही बँकेचा प्रॉब्लेम होता की बँक त्याच्यासाठी पे नाही करत आहे,
तर तो जो काही इश्यू होता तो अफवा पसरली, मिसेस भूषण यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, आय नो दॅट. पण एखादी अफवा पसरते तर त्यामागे काहीतरी रिझन असतं. मग ती अफवा खरी आहे खोटी आहे याची पडताळणी आपण करायला हवी आणि मगच आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा. सो फ्रेंड्स, या ठिकाणी आपला जो काही हा छान अशी स्टोरी होती तर ती या ठिकाणी संपते. आता यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट असतील ते विचारू शकता. तर अशाच पद्धतीने तुमचा जो काही चिट असेल, वर्कशॉप असेल किंवा मग याचं लँग्वेज स्टडी आहे, तर ते सर्व पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10 स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. त्या ठिकाणी पाहून घ्या, व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय बाय गाईज, टेक केअर. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट सेशन. सी यू अगेन.